हॅलो. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मूवी जाट स्टारिंग सनी देओल, रणदीप हुडा इन द मेन लीड अलॉंग विथ सयामी खेर. मूवीचा टोटल रनिंग टाइम आहे 153 मिनिट्स. मूवीचं बजेट सांगितलं गेले अराउंड 100 करोड आणि मूवीने ऑलरेडी 120 कोटी कमावलेले आहेत. मूवी वॉज रिलीज इन एप्रिल 2025. या मूवी बाबतीत स्पेसिफिक मला सांगायचं झालं तर ऍक्शन अँड कमालीचं ऍक्शन. जसं तुम्हाला माहिती आहे सनी देओल पॉवर पॅक परफॉर्मन्स त्यांच्याकडनं नेहमी एक्सपेक्टेड असतो. ऑल्सो ह्या फिल्ममध्ये देखील तुम्हाला सिमिलर ऍक्शन डिलिव्हरी बघायला मिळेल. आय वुड लाईक टू सेपरेटली मेन्शन अबाउट द ऍक्शन डिरेक्टर ऑफ दिस फिल्म. म्हणजे जे ऍक्शन मूवी मेकर्स आहेत, मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं त्यांनी ह्या मूवीला एक आयडल किंवा सॅम्पल म्हणून नक्की ह्याचा स्टडी करावा. ऍक्शन कशा पद्धतीने दाखवली पाहिजे. ऑल्सो सनी देओल असल्यामुळे ती ऍक्शन तेवढीच सुंदररित्या आपल्यासमोर येते आणि आपल्याला कुठलीही गोष्ट फेक किंवा आर्टिफिशियल वाटत नाही. मूवीच्या स्टोरी लाईन बद्दल थोडंसं सांगायचं झालं तर श्रीलंकेमध्ये 2009 सालापर्यंत JTF जाफना टायगर फोर्सचा रूल होता. तो रूल जेव्हा तिथून उलटून टाकला गेला त्यावेळी जे काही गोल्ड लेफ्ट ओव्हर होतं ते रिकव्हर केलं गेलं पोलिसांमार्फत. पण त्यावेळी काही तिथे लेबरर्स होते, त्यांच्यापैकी एक होता रणतुंगा, जे कॅरेक्टर प्ले केलं रणदीप हुडा याने. तो त्यातल्या काही गोल्डचं स्मगलिंग करतो आणि तिथून तो जेव्हा इंडियामध्ये आंध्र प्रदेशमध्ये येतो त्याच्यानंतर तो तिथला लोकल गुंडा लोकल टायकून बनून जातो. आणि पॅरलली देर इज अ स्टोरी लाईन वेअर सनी देओल एक पॅसेंजर म्हणून ट्रेनने प्रवास करत आहे. ट्रेनने प्रवास करताना आंध्रच्या जवळच एका गावामध्ये जेव्हा मध्ये स्टेशनवरती रेल्वे थांबते, ही इज गेटिंग ऑफ देअर आणि त्यावेळी तो साधा काहीतरी नाश्ता करत असताना एका गुंडाचा त्याच्या प्लेटला धक्का लागतो आणि एक सॉरी मागण्यासाठी सनी देओल कुठून कुठपर्यंत जातो आणि फायनली लीड्स अप टू रणतुंगा, दॅट इज रणदीप हुडा. आणि बाकीचेही काही महत्वाचे क्लायमॅक्स सीन्स आहेत किंवा स्टोरी लाईन आहे, पण ते मी आता तुम्हाला सांगणार नाही, त्यासाठी मूवी तुम्हाला बघावा लागेल. बट शेवटी असं लक्षात येतं की सनी देओल हा कुठलाही ऑर्डिनरी पॅसेंजर नसून ही इज फ्रॉम जाट रेजिमेंट. एक ऑफिसर आहेत बलदेव प्रताप सिंग म्हणून. सो ही इज प्लेइंग दॅट कॅरेक्टर आणि त्याचं मेन टार्गेट जे होतं ते होतं रणतुंगाला पकडणं. कारण रणतुंगा हे फक्त भारतात येऊन लोकल गुंडा बनलाय असा भाग नसून ही वॉज ऑल्सो पार्ट ऑफ जाफना टायगर फोर्स आणि त्यातला तो कमांडर होता हु वॉज इन्व्हॉल्ड इन स्मगलिंग. सो दिस इज अबाउट द स्टोरी लाईन. मूवीचं विशेष कौतुक जसं मी मगाशी म्हटलं, ऍक्शन तर आहेच, त्याच्या जोडीला आपण म्युझिकमध्ये तितकाच दम बघायला मिळतो. आणि मला असं वाटतं की बऱ्याच काळानंतर एवढा सुंदर बॉलिवूडमध्ये तुम्हाला ऍक्शन धमाका बघायला मिळतो. अशा मूवीज टिपिकली आपण बघायला पाहिजे थिएटर्समध्ये. पण जर आपल्याकडे स्टार पॉवर जर त्या दर्जाची नसली तर आपण बऱ्याचदा प्रेफर करत नाही. बट हरकत नाही, इट इज अवेलेबल ऑन OTT. आपण नक्की आता या मूवीचा आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी मूवी रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला प्रत्येकाने प्लीज मला कमेंट करून कळवा. बाकी पुढच्या वेळी भेटूयात अजून एका हटके रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.